आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेचे पेव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फुटलेले आहेत। आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्याला हवा दिली आणि शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला। आदित्य ठाकरे यांनी नको त्या विषयाला हात घालू नये, आपली ताकद नाही तिथे बोलू नये असा टोला राणेंनी लगावला। एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल। बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात 22 आमदार शिवसेना शिंदे गटाचे मुक्ती म्हणून ज्योतिष आहेत का? ते ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये। विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये।